पिंपरी चिंचवडमध्ये देखील आता पाऊस ओसरला, मात्र अनेक ठिकाणी पाणी साचलेलंच आहे। सोसायटीच्या पार्किंगमध्ये अद्यापही पाणी तुंबलेल्या अवस्थेत आहे। पार्किंगमधील अनेक वाहनं अद्यापही पाण्याखाली आहे। गेल्या 24 तासांमध्ये पुण्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाल्यानं नदी नाले एक झाले आणि अनेकांच्या घरांमध्ये अशा प्रकारे पाणी शिरलं। तर काहींच्या पार्किंगमध्ये आपण पाहतोय अद्यापही पाणी साचलेल्या अवस्थेत आहे। अनेक गाड्या या पाण्याखालीच अडकलेल्या आहेत। चिंचवड शहरात काल दिवसभर पाऊस जो आहे तो जोरदार कोसळत होता। त्याचा परिणाम आपण पाहिला की पवना नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत होती। मोठं नुकसान जे आहे ते सामान्य नागरिकांना झालं। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर मोठ्या वसाहतीमध्ये देखील मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की पुनवळ्यातील एका सोसायटीमध्ये आपण पाहू शकतो की पार्किंगमध्ये 7 ते 8 फूट या ठिकाणी पाणी आहे। त्यामध्ये अनेक गाड्या ज्या आहेत ते त्या देखील या ठिकाणी बुडालेल्या आहेत। त्यामुळे येथील नागरिकांचं जे आहे ते मोठं आर्थिक नुकसान जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की कशी परिस्थिती आहे। 6 ते 7 फुटापर्यंत या ठिकाणी या गाड्या ज्या आहेत त्या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडलेल्या आहेत। त्याचप्रमाणे अनेक दुचाकी देखील यामध्ये असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या ठिकाणी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन जे आहे ते या ठिकाणी न आल्यामुळे नागरिक जे आहे ते संतप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। लवकरात लवकर मदत मिळावी अशी अपेक्षा जी आहे आता सोसायटी धारकांकडून या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।